नमस्कार, मी सहयोगिता आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात वसलेलं लोणार सरोवर हे केवळ पर्यटन स्थळ नाहीये, आजही जागतिक विज्ञानासाठी एक न उलगडलेलं रहस्य ठरलंय। सुमारे 52,000 वर्षांपूर्वी काही संशोधकांनुसार तब्बल 5 ते 5.7 लाख वर्षांपूर्वी अंतराळातून आलेल्या एका प्रचंड उल्केनं पृथ्वीवर आदळून या महाकाय सरोवराची निर्मिती झाली। ताशी जवळपास 90,000 किलोमीटर वेगानं धडकलेल्या या उल्केमुळे सुमारे 6,000 फूट व्यासाचा आणि 130 मीटर खोल खड्डा तयार झाला। विशेष म्हणजे जगातील डेक्कन बॅसिलिट प्लॅटेयू मध्ये तयार झालेले एकमेव उल्कापात सरोवर आहे। लोणार सरोवराचं सर्वात मोठं गुण म्हणजे या सरोवरात खारट आणि अत्यंत क्षारीय अशी दोन वेगळी पाण्याची रचना आहे। ती एकमेकांमध्ये मिसळत नाही। त्याशिवाय काही भागांमध्ये ती तीव्र चुंबकीय शक्ती आढळते आणि तिथे होकायंत्रही नीट काम करत नाही। इथल्या खडकांची रासायनिक रचना थेट मंगळ ग्रहावरील मातीशी साम्य दर्शवते। त्यामुळे नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे इथे संशोधनासाठी ते वारंवार येतात। अंतराळ जीवनाची शक्यता तपासण्यासाठी लोणार सरोवर एक नैसर्गिक प्रयोगशाळा मानली जाते। सन 2020 मध्ये लोणार सरोवराचं पाणी अचानक गुलाबी रंगाचं झालं, ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या सरोवरानं वेधलं। तज्ञांच्या मते हेलोरक या नावाच्या सूक्ष्म जीवाणूंमुळे वाढलेल्या क्षारामुळे या रंगांमध्ये बदल झाला। इतकंच नाही तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इथे एक्स्ट्राफोमाइल मायक्रो ऑर्गॅनिझम आढळतात, जे औषध निर्मिती आणि भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात। वैज्ञानिक महत्त्वासोबतच लोणार सरोवराला ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भही लाभलाय। सरोवराच्या काठावर प्राचीन हेमाडपंथी मंदिर असून पुराण कथांमध्ये दैत्यसूर लोणाराचा उल्लेख आढळतो। त्यामुळे ते विज्ञान आणि इतिहासाचा अनोखा संगमही पाहायला मिळतो। मात्र वाढतं प्रदूषण, सांडपाणी, अनियंत्रित पर्यटन आणि मानवी हस्तक्षेपामुळे या जगातील ठेव्याला मोठा धोका निर्माण झालाय। तज्ञांनी वेळोवेळी संवर्धनाची गरज अधोरेखित केली असली तरी ठोस उपाययोजना अद्याप अपुऱ्या ठरतात। इथे विज्ञानाचे नियम थांबतात। तिथूनच लोणार सरोवराचं गूढ वास्तव समोर येतं। महाराष्ट्रात दडलेला हा अंतराळाचा ठसा केवळ एक प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा।